नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, कसे आहात? सगळे मजेत ना? आज आपण भाग 1 मधील विषय मराठी व कविता 4थी वारांचे गाणे ही कविता शिकणार आहोत. बघा आठवड्याचे वार 7 असतात. उदाहरणार्थ सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. त्यांनाच आपण इंग्रजीमधून काय म्हणतो? मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे असे म्हणतो. मुलांनो, तुम्ही तर रोज शाळेला जाता व दप्तर भरताना तुम्ही काय करता? टाइम टेबलप्रमाणे तुमचे दप्तर भरता, म्हणजेच बॅग भरता. कारण शाळेत वेगवेगळे तास असतात ना. उदाहरणार्थ सोमवारी कवायतीचा तास असतो, तर मंगळवारी चित्रकलेचा तास असतो, तर काही दिवशी कार्यानुभवाची तासिका असते, म्हणजेच क्राफ्टचा तास असतो. म्हणजेच काय, दररोज आपले वेगवेगळे तास असतात. त्यामुळे आपण टाइम टेबलनुसार आपली बॅग भरतो. बघा बरं, पुस्तकात काही चित्रे दिली आहेत आणि प्रत्येक चित्रात वेगवेगळ्या कृती करताना आपल्याला दिसतात, म्हणजेच ॲक्टिव्हिटी करताना दिसतात. तर या कवितेत आपल्याला ही मुले काही सांगणार आहेत की आमच्या शाळेत आज कोणता तास आहे, म्हणजे कोणता पिरियड आहे, मग आम्ही त्या दिवशी काय करतो, त्या दिवशी आम्ही किती मज्जा करतो, हे सगळं काही ही मुलं आपल्याला सांगत आहेत. बघा, या कवितेचं नाव काय आहे? वारांचे गाणे, म्हणजेच आठवड्याचे वार. तर बघा मुलांनो, ह्या आठवड्याच्या वारामध्ये काय काय दिलं आहे, काय काय मज्जा आहे, ते आपण आता पाहूया. या दिवशी ही मुले काय काय मज्जा करतात, काय काय मज्जा मस्ती करतात, हे सगळं आपल्याला या कवितेत सांगितलेलं आहे. चला तर बघूया या मुलांची मज्जा. मी प्रथम कविता वाचून दाखवते व नंतर स्पष्टीकरण करते. गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा, कृतीतून परिसर शिकण्याचा, मंगळवार असे निरीक्षणाचा, कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग, भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा, पाने फुले जंगल सफरी, सहलीला जाऊ शुक्रवारी, खेळण्याचा आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी, शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी. किती सुंदर कविता आहे बघा, आणि प्रत्येक आठवड्याचे वार तिथं दिलेलं आहे. तर पहिलं कडवं काय आहे ते बघूया. गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा. बघा, मुलांच्या आवडीचा वार कोणता आहे? सोमवार आहेत. मग मुलं काय सांगत आहेत की सोमवार आमच्या आवडीचा आहे. मग मुलांचा सोमवार का आवडीचा आहे? कारण की सोमवारी शाळेत फक्त गप्पा, नवीन गोष्टी आणि गाणी होतात. म्हणजे सोमवारी ते एकमेकांना गोष्टी सांगत आहेत, वेगवेगळ्या गोष्टीवर गप्पा मारायला मिळतात, ज्या काही कविता आहेत त्या एकमेकांना गाऊन दाखवतात. इतकी मज्जा ही सोमवारी होते. म्हणून सोमवार हा मुलांच्या आवडीचा आहे. बघा पुढील बघा, या चित्रात मुली काय करताना गाणी गाताना दिसतात, गोष्ट सांगताना दिसतात का नाही बघा बरं चित्रात. पुढील कडव्यात बघूया. कृतीतून परिसर शिकण्याचा, मंगळवार असे निरीक्षणाचा. कृती म्हणजे काय? ॲक्शन. आणि निरीक्षणाचं म्हणजे ऑब्झर्वेशन. बघा बरं, चित्रात मुले काहीतरी प्रॅक्टिकल करायला लागलेत. म्हणजेच मंगळवार दिवशी मुले स्वतः निरीक्षण करून कृती करतात. काहीही कृती असू दे, ती मुले आधी निरीक्षण करतात. उदाहरणार्थ, आपल्या परिसरात कितीतरी झाडे फुले आहेत. बघा बरं, प्रत्येक झाडाचं पान हे सारखं आहे का? प्रत्येक फुलं सारखी आहेत का? प्रत्येक झाडाचं पान हे वेगवेगळं आहे, प्रत्येक झाडाचं फूल हे वेगवेगळं आहे. हे सगळं काय करतात? ते निरीक्षण करतात आणि
त्यातून कृती करतात. बरोबर, म्हणून काय आहे, त्यांचा मंगळवार हा आवडीचा आहे. कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग. बघा मुलांनो, कागद माती विविध रंग म्हणजे त्यांचा क्राफ्टचा तास किंवा ड्रॉइंगचा तास होतोय. ज्यावेळी आपल्या क्राफ्टचा तास असेल तेव्हा काय करतो आपण, कलरचे पेपर, क्रेयॉन्स, क्ले आणतो की नाही, आणि त्या कागदापासून आपण काय बनवतो, क्राफ्ट पेपरपासून बोट बनवतो, कॅट बनवतो, डॉग बनवतो. ड्रॉइंग असेल तर नैसर्गिक चित्र काढतो. वेगवेगळी चित्र काढतो आपण. क्लेपासून विविध वस्तू बनवतो. म्हणून त्यांना तो बुधवार खूप आवडीचा वाटतो. बरोबर, आता पुढे बघा. भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा. भाषण म्हणजे काय, स्पीच, आणि जितू म्हणजे एक मुलगा जो स्पीच देण्यासाठी उभा आहे. बालसभा म्हणजे काय रे, बालसभा म्हणजे लहान मुलांची छोटीशी मीटिंग. म्हणजेच काय, एखाद्या विषयावर चर्चा करणे. एखादा विषय दिला तर त्यावर आपण काय करणे, भाषण करणे. वर्गातल्या कोणत्याही मुलग्याला एखादा भाषण दिलं की त्यावर तो मुलगा काय करत असतो, विषय दिला की त्यावर तो मुलगा काय करत असतो, भाषण करत असतो. आणि बाकीची मुलं काय करत असतात, ते ऐकत असतात. मग हे भाषण बाकीच्या मुलांनी ऐकणे म्हणून गुरुवारी हे बालसभा काय असते, भरलेली असते. आणि म्हणून ह्या मुलांचा काय आहे, गुरुवार हा आवडीचा आहे. त्यानंतर बघा, पाने फुले जंगल सफरी, सहलीला जाऊ शुक्रवारी. शुक्रवारी मुलं कुठे जातात, तर सहलीला जातात. शाळेच्या भोवती छोटीशी बाग असू दे किंवा छोटासा परिसर असू दे किंवा जंगल असेल तर मुले काय करतात, फिरायला जातात. आणि तिथं जी काय झाडे असतात त्या झाडांचं काय करतात, ते निरीक्षण करतात, त्याचा अभ्यास करतात. ही झाडं कसली आहेत, औषधी आहेत का, ह्या झाडांपासून काय फायदा आहे, त्यानंतर कोणत्या झाडाला कोणती फळं येतात, कोणत्या झाडाला कुठली फुलं येतात, त्या फुलांचा कशासाठी वापर केला जातो, फळांपासून काय काय आपल्याला फायदे होतात, हे सगळा अभ्यास हे काय होतो त्यांचा शुक्रवारी सहलीला गेल्यानंतर होतो. म्हणून काय आहे, मुलांना शुक्रवार हा काय आहे, आवडीचा आहे, कारण त्यांना त्यातून काहीतरी ज्ञान मिळतं. बरोबर, पुढे बघा. खेळण्यात आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी. बघा बरं, इथे चित्रात मुले कशी कवायत प्रकार करत आहेत. ते कवायत प्रकार काय शनिवारी असते. कितीतरी शाळेत PT पिरियड होतोय आणि त्याचबरोबर खेळायला पण मिळते. म्हणजे त्या दिवशी त्यांचा PE पिरियड पण आहे. त्यामुळे ह्या मुलांना खूप आनंद झालेला दिसतोय, कारण त्यांचं काय आहे, कवायत प्रकार पण आहे आणि खेळण्याचा दिवस पण आहे. मग असा दिवस कुणाला नाही आवडणार, जो इथल्या मुलांना आवडलेला आहे आणि त्यांनी आनंदात सुद्धा त्यांनी काय करत आहेत, सांगत आहेत. कवायत आमचा काय आहे, आवडीचा आहे आणि तो कुठल्या वारी आहे, शनिवारी आहे. पुढे बघा. शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी. सगळ्याच मुलांना रविवारची सुट्टी आवडते. मग त्या दिवशी तुम्ही मित्राच्या घरी जाता किंवा मित्र तुमच्या घरी येतात. मग तुम्ही एकत्र खेळता. कधी इंडोर गेम खेळता, कधी आउटडोर गेम खेळता, कधी घरातल्यांच्या बरोबर बागेत फिरायला जाता. म्हणून तुमचा तो स्पेशल दिवस असतो. रविवार हा काय आहे, तुमचा स्पेशल दिवस आहे. अगदी सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळं अगदी आनंद त्या दिवशी तुम्हाला भेटतो. तर अशा तऱ्हेने इथं आपली काय झालेली कविता संपलेली आहे. पण ही कविता खूप सुंदर आहे आणि या कवितेतून खूप काही घेण्यासारखं आहे बरं का. या कवितेतून आपल्याला काय होतं, आपले दैनंदिन नियोजन कसे असले पाहिजे हे या कवितेतून आपल्याला शिकायला मिळते. जसं ह्या मुलांचं नियोजन आहे, कुठल्या दिवशी काय आहे, तसंच आपलंसुद्धा नियोजन असतं. या कवितेत काय केलेले आहे, वारांची ओळखसुद्धा केलेली आहे. प्रत्येक वारी आपण काय काय करतो असा आठवड्याचं काय केलेलं आहे, नियोजन इथं सांगितलेलं आहे. बघा, खूप सुंदर असा मेसेज आपल्याला ह्या कवितेतून मिळतोय. आपण सुद्धा आपले नियोजन काय केलं पाहिजे,
काटेकोरपणे केलं पाहिजे आणि तो आनंदाने जगतासुद्धा आला पाहिजे. तर इतका सुंदर असा संदेश इथून दिलं पाहिजे. आपण सुद्धा काय केलं पाहिजे, काटेकोरपणे नियोजन करायचं आणि आनंदात राहायचं, असा संदेश या कवितेतून दिला आहे. इथेच आपली कविता संपली आहे. धन्यवाद.